श्री स्वामी समर्थ. आता एक वेगळं म्हणजे काय माहिती आहे का, घरात आपल्याला वाटतं की कोणी काहीतरी केलं आहे, माझ्यावर काळी नजर केली आहे, कोणी बाहेरच्याने अमुक केलं आहे तमुक केलं आहे. काय मी मानत नाही आहे, पण मला जे फोन येतात त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगायला लागले की त्याच्यावर एक उपाय, तुमचं मन शांत होईल, घरातलं काय असेल तर निघून जाईल, तुमच्या घरात प्रगती व्हायला सुरुवात होईल. एकाच उपायानं नाही, पण एका उपायानं थोडा फरक पडतो. मी म्हणतो एक 10 रुपयातला एक 5 पैशापर्यंत फरक पडला तर तुमच्यात फरक पडायला सुरुवात झाली की आपोआप पैसे यायला सुरुवात होते. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की घरात कोणतरी आले, कुणीतरी काहीतरी केलं आहे, जादूटोणा केला आहे, काहीतरी वस्तू घरात टाकल्यात, अशा वेळेस घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी 6 नंतर रामरक्षा, त्याच्यानंतर हनुमान चालीसा आणि कनकधारा स्तोत्र हे तिन्ही स्तोत्र सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला एकतर वाचायचे असतात. त्याचा परिणाम खूप छान जाणवतो. पण वाचायला जमत नसेल तर मोबाईलवर यूट्यूबवर असतात ते लावा. हळूहळू फरक जाणवतो. एक 43 दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवतो. आणि ज्यावेळेस जाणवायला लागेल त्यावेळेस बंद करू नका, ते तसंच चालू ठेवा. ज्यावेळेस तुम्ही चालू करता त्यावेळेस तुमच्या घरात भांडणं होतील आणि ते लावायचं बंद होईल. त्यावेळेस असं करायचं नाही, ते कायम चालू राहायला पाहिजे. आणि एकदा फरक पडला, आता झालं मी बंद करतो असं केलं तर परत आहे तसं चालू होणार. मंत्र लावायला काय लागत नाही, 5 मिनटं लागतात. 5 मिनटात ते 10 मिनटात होऊन जातात. तुम्ही लावून ते पूजा करताना जरी लावलं तर मी होऊन जातं. पण एकतर लावल्यानंतर भांडणं चालू झाली म्हणून बंद करायचे नाही, आणि झालं आता माझं काम झालं म्हणून बंद करायचे नाहीत. घरात त्याची पॉझिटिव्हिटी येण्यासाठी कायमपणे मंत्र चालू ठेवा. एकदा चालू केले की मंत्र चालू ठेवा, एवढंच फक्त.